तर मला कुठेतरी असं वाटतं की तुम्ही सुद्धा माऊलींचे, ज्ञानेश्वर माऊलींचे म्हणजे मानता ज्ञानेश्वर माऊलींना, आणि त्यांनी पसायदान मागितलं. विश्वकोशाच्या म्हणजे शब्दकोशाच्या निमित्ताने तुम्ही सुद्धा युजर्सना एक शब्दरूपी दानच दिलेलं आहे. तर त्याची सांगड मला इथे घालावीशी वाटते. सर, आजच्या सक्षमच्या या मंचावर तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार तुमचे. खूप खूप धन्यवाद. मलाही तुम्ही ही संधी दिली सक्षमच्या माध्यमातून सगळ्यांशी जोडण्याची, आणि माऊलींचं तुम्ही नाव काढलं म्हणून मला राहत नाही. तर ही सगळी माऊलींचीच कृपा आहे. मी वयाच्या 7व्या म्हणजे 13व्या वर्षी 7वीला असताना मला माझ्या आई वडिलांनी आळंदीला नेऊन घातलं होतं की काहीतरी तिथलं शिक्षण घ्यावं, म्हणजे कीर्तन प्रवचन किंवा इतर मृदंग वगैरे शिकणं. तर कारण वारकरी संप्रदाय आमचा असल्यामुळे आणि गावात सप्ताह कीर्तन सतत चालायचे, त्यामुळे वडिलांना वाटायचं. तर मी तिथे गेलो, परंतु काही कारणास्तव फार काळ तिथे मला राहता आलं नाही. त्याला अनेक कारणं आहेत. जसं आजोबांनी मला लवकरच परत बोलवलं. तिथला तो प्रसंग म्हणजे सगळं साधक अवस्थेमध्ये जाऊन भिक्षा मागून अशा पद्धतीने मधुकरी मागून करणं. परंतु जितका काळ मी तिथे राहिलो होतो, माऊलींची कृपा झाली माझ्यावरती, आणि त्यातूनच मला हे पुढचं एक प्रेरणा मिळाली की हे करायला पाहिजे. कारण बघा की माऊलींनी त्यावेळी संस्कृतमध्ये सगळं ज्ञान एकवटलं होतं, तर त्याचं पुन्हा लोकभाषेमध्ये भाषांतर करून ज्ञानाची जे लोपलेलं ज्ञान होतं ते जगासाठी उघडं केलं. तसंच म्हणता येईल. तुम्ही आता जे म्हटलात की शब्दकोश जे 22 भाषांमध्ये आहेत, आज आपण बघितलं इंटरनेटवरती जवळजवळ 80-85% जे कॉन्टेंट म्हणतो आपण, जो आशय आहे सगळा, ही माहितीचा जो सागर आहे तो इंग्रजीत आहे. त्यामुळे आपल्याला ते लोकभाषेत आणलं पाहिजे. आपल्या ज्या काही भाषा आहेत सगळ्या भारतीय भाषांमध्ये आणलं पाहिजे, आणि त्याची कवाडं जी आहेत ती सगळ्यांना उघडी केली पाहिजे, ही माऊलींचीच इच्छा असावी. म्हणून त्यांनी मला पुढचा मार्ग दाखवला आणि आपण ते करण्यास मला त्यांनी पात्र समजलं. एवढंच मी या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी